तर शुभ सकाळ मित्रांनो, मी उठलोय सकाळी सकाळी. बाहेर बघू शकतो तुम्ही, पाऊस झालेला आहे आपल्याकडं. सगळीकडे चिडचिड झालेली आहे मित्रांनो. हे पहा, इकडे पाणी पण तुंबलेलं आहे, तुम्हाला दिसत आहे तिथं. मस्त पाऊस झालेला आहे. मी लागलो दाणी निसाल्याच्या तुंबा आता ढवळ्याच्यातून रंगीबिरंगी दाणी काढली मी, तिरंगात बनवून टाकलं बा मी डायरेक्ट. आता बघू शकतो तुम्ही, मी आलो आता बाहेर आता वर आलो मी डायरेक्ट. तुम्हाला दाखवेल मी समुद्र. तर डबल एकदा आपलं समुद्र भरलेलं आहे मित्रांनो, बघू शकतो तुम्ही, एकदम फुल. आणि आपल्याकडं तर काय पाणी तुंबत नाही, आपण वॉटरप्रूफ करून गेले. तर बघू शकतो तुम्ही, इकडे काय पाणी नाही, थोडं फार तुंबत ते, त्याला काही नाही मित्रांनो. वॉटरप्रूफ शेवटी विशेष खोल. मी काय पाय धुवून घेतले, त्याच पायानं आलो खाली, लागलो हाताची कारिगिरी दाखायला. पप्पानं पार्सल आणलं होतं कुबेरवरून, ते लागलो फोडायला. मला काय सोनं दिसत होतं त्याच्यातून दर्शी. तर पाय सोन्यासारखं दिसू राहिलं, पण ही काय सोनीची नसन, मला माहिती आहे. मूर्ती आहे कुबेरची, द गोल्ड मॅनची मूर्ती आहे मित्रांनो ती. काय निघा नाही होती माहिती बाहेर, गाडी कशी तरी ओढून. ही बाशकी मूर्ती आपली, तिला आपण तिथे खिडकीत ठेवू. बघू शकतो तुम्ही, टाकला बाबा असे झाडामध्ये ठेवेल ती मी. अशी आर्टिफिशियल झाड आहे मित्रांनो आपल्या घरात, तुम्ही बघू शकता. आणि इकडे आपली मूर्ती आणि सगळ्यात मोठं झाड आहे. आज भरायचे आपल्याला कांदे, तर शेडमध्ये वाणे नेले मी, तेवढंच कवर बदलून घेऊ आपण. तर मी काय कवर काढू उचून बाहेर, बघू शकतो. मा काय इंग्लिशचा पेपर होता भाऊ, पुस्तक उघड पण काय जीव लागा नाही मित्रांनो. माहिती काही डोक्यातच बसन नाही. मी आलो बाहेर, मग चला बाहेर जाऊ आपण. नेपा बाहेरचं व्ह्यू हे काय असं आपलं घरी. इकडे मुरुम बिरुम टाकलेलं आहे मित्रांनो आपण, तुम्ही बघू शकता. एकदम ओके मध्ये मुरुम टाकलेलं आपण. हे पास काही इकडं झाड लावलेलं आहे आपण जेवणचं. एक तर काय खाऊन घेतलं हरणी नको ना. हे असं काही बांगल्याचं व्ह्यू तुम्ही बघू शकता. अशी हारली पलटी होईल वाळू मागे. हे पहा, असं काही इकडं 2 शेड आहे. माझे बुटं फाटले मित्रांनो, मी काय सँडल घालून जाऊ शाळेत. हे पहा, ही आपली चप्पल ब्रँड न्यू. चाललो आपण आज शेडमध्ये. ही पहा आपली रंबा ढवळी, ते काय हात लावून देत नाही बा अंगाला. हे पहा, अशी गावडी आहे आपली ढवळी फटाक. आणि काळ्या निळ्या गावड्या आहे बा मित्रांनो. आणि इकडं काय अद्रकीत पाणी तुंबलं बा आपलं डायरेक्ट. आला पावसाचं पाणी, पाऊस तर लयच मोकार होईल. आणि आपलं पिल्लू ट्रॅक्टर, तर बघू शकतो तुम्ही. याला काय चालू करून पाहू आपण. तर चालू बिल्लू तो ओके मध्ये उराल मित्रांनो, त्याला काय बंद करून घेऊ आपण. चाला बघ इथून. आणि आपलं मोठं ट्रॅक्टर बघू शकतो तुम्ही, हिरवा घोडा. आणि हे पहा आपली गावडी. कुत्र ते मित्रांनो, याच विषय चालू आहे आपल्या याच्यातून आपल्याला दबदबा दाखवू राहिला मित्रांनो. मला काय नारळ खायचं मूड झालं, मी लागलो नारळ तोडायला रोट्यावर चढून डायरेक्ट. रपकन दिशी पारडा मी नारळ खाली. बघू शकतो तुम्ही, असं की नारळ पडला आता खाली आपलं. हे पहा, याला घेतलं मी आता मुर्दा पाडायला आला डायरेक्ट. याचं मोडकच कापून घेऊ मित्रांनो आपण. पण हे काय एवढा हलक्यात कापण नाही. याला काय पायाना हाताना दाबू दाबू पाडू राहिलो मित्रांनो मी. पण याचं एक डोकं कापलं मी, एक साईडचं काही तुटान नाही हो मेंदू, तो पण कस तरी कापून घातला भाऊ. मी आणले याच्या डोक्यात हत्यार घालायला डायरेक्ट आला. तर हत्यार आणले मी, आणि काही निघाल नाही भाऊ. तरी हे काय जमा करून घेऊ मग, नाही तर मम्मीला मी काय जमा करून घेतलं ती. हे बास की जमा केलं नाही. तुम्ही पण नारळ फोडत जमा करून घ्या. आणि मी आणले हत्यार, लागलो याला बॉक्स पाडायला डायरेक्ट. बोरच घेतला, पाणी लागलं बरं मित्रांनो. याला काय पाण्याला बोर म्हणजे मोटर टाकून बाहेर काढून घेऊ आपण. तर पाणी काय लईने लागलं बरं मित्रांनो, दर्शिकच कब्बर. हे पहा, व्यवसाय पाणी निघले मित्रांनो त्याच्यातून.
घेऊ आपण पिऊन, नाही ते नाही भेटत भाऊ मित्रांनो. तर घेतलं आपण गाटा पिऊन ओके मध्ये. आज उपवास होता तर लागलो चिवड्या खायला मी. पण दुपारूनच उपवास सोडून टाकला मित्रांनो. मी घेतला भात, यायला एकदम ओके मध्ये लागत होता बरं भात. दिसतच भारी वाटत तो. पण मी काय केला त्याला रागडानं लागलो खायला मीठ टाकून. तर तुम्ही पण जेवण करून घ्या मित्रांनो. मी गेलो आता दुपारच्या झोपीत लीन होऊन. मी काय उठलो गो थोड्या वेळानंतर, उठून आलो बाहेर हाल पाहायला. तर बाहेर काय पाऊस बीस थांबेल होता आता, काय जास्त खास वातावरण नाही बाहेर. तर पाहू शकतो तुम्ही. पण तेवढ्यातच जोरात पाऊस चालू झाला मित्रांनो, असा भयानक. पाऊस काही थांबायचा अंदाज नाही मित्रांनो. मी पण ते पाऊस मी तुम्हाला बाहेर येऊन दाखवलं रिस्क घेऊन. मी पण इकडं मोकार पाऊस चालू. तेवढ्यात मला कळलं आपली झाडाची गाडी येते आणि ती तिकडं फसलेली मित्रांनो. ती पा तिकडे दिसत आहे तुम्हाला, एकदम भयानक फसली मित्रांनो ती पावसाची. तर पप्पा गेले दिले काढायला आपलं ट्रॅक्टर घेऊन. ती पा तिकडं त्यांचं काय रिवाज लावून जोडून घेऊ राहील ते टोचनलो. आणि पहा तुम्ही काढा व्ह्यू आपला एकदम मस्त आहे मित्रांनो. तिने बांधली काय कोण मित्रांनो, मला काही दिसणार नाही इथून, एकदम लय लांब आहे ते. कॅमेरा झूम करून तुम्हाला दाखवू राहिलो मी. ते बघून घ्या असं काही चावली दिसते वळडी काय कोण मित्रांनो. नाही वळडी नाही बरं का, जमान नाही जाणला मला जायला लागत काय कोण तिथं. पण वळडीत जाऊन आहात तीन जाऊन दे, आपलं काय काम नाही जाऊन तिथं. वळडी बरं मित्रांनो, वळडी ओके मध्ये जाऊन दे भाऊ. आपल्याला काय म्हणू, मला काय पहा वाटत नाही ती. पण येईन ते आता आपली इथं. चला आपण जाऊ खाली. मी पप्पा ही ड्रायव्हर डायरेक्ट सीटावर उभा राहून ट्रॅक्टर चालवते. तेवढ्यात आपले काका आणि भाऊ वाल्ला होऊन येईल मित्रांनो. बघू शकता आपले काका कसे दिसत आहे भूतावानी रेनकोट घालून. आणि हे पहा तेवढ्यातच आपली रिवासमध्ये झाडाची गाडी आली. ते काही तिथंच थांबले भाऊ, पण मी त्यांना भरोसा देऊन घेतला मागं. पण हे पहा आपले झाड कशी नारळ आहे मित्रांनो. 3-1 हजाराची झाडं घेतली मित्रांनो आपण. आता सगळे रंगून टाकू चौकून. मी काय लागलो आपण झाडं उतरायला. हे पाहू शकतो तुम्ही असे नारळ आहे आपले एवढले. गाडी गेली भाऊ, नेक्स्ट साईडला लावून घेतली. 3200 तर इकडे लावून घेऊ त्यांना पहिलं आपण एका साईडला. हे पहा लावून घेतलेले आपण. मी आलो घरात, पण घरात काही जीव लागत नाही. मी आलो उजूक बाहेर. आणि हे पहा मित्रांनो बाहेरचा व्ह्यू. तर पाऊस परत थांबलेला आहे एकदा. आज काही दिवसभर नुसतं पाऊस येत आहे मित्रांनो. उजूक इकडं आवड दिसून राहिलो मला, काय काळ आबळी मित्रांनो. बघू शकतो तुम्ही. आणि आपली गावडी इकडं कुत्रा पाणी पिऊ राहिलं मित्रांनो, तुम्हाला दिसत आहे. कुत्रेच पिल्लू इथं. अशी गावडी आहे आपली मस्त शांत उभा राहिली. मी चाललो आता गावात. तर चाल मी जाऊन येतो गावातून, भेटतो तुम्हाला गावातून आल्यावर. तर मित्रांनो मी आलो आता गावातून. आणि पहा मिरच्याचा रोप आपण गमेल्यात काढून घेतलेले गोणीतून. ही गावडी काय मला चोळायला लावून राहिली हो मित्रांनो. तर मी घेतली चोळून दर्शी ओके मध्ये. तर बघू शकतो तुम्ही असं काही चोळीलं आहे मी एकदम चोपडी चिटिंग गावडी मित्रांनो. आपली गोचिट नाही काही नाही. आणि आपल्या सीताफळं लागलेली बरं मित्रांनो ओके मध्ये. बघू शकता काय सीताफळ आहे त्याला, मोठ्याला झाली बा. आता काय नसतं खायचंच काम आहे त्यांना. आपला हायवे मित्रांनो. इकडं काय जर मित्रांनो तुम्हाला आजचा लॉंग ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर धन्यवाद.